पूर्ण जंगलाच्या मधोमध आता उभा आहे। हॅलो गाईज, पुन्हा एकदा RTHच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण जाणार आहोत भोकरीमध्ये, आरीवरचा नजारा दाखवणार तुम्हाला। डोंगराळ भाग, तिथं आंब्याची राई, सगळं काही आहे। तर आता सर्वप्रथम आपण धावत धावत डोळ्यापर्यंत आलेलो आहे आणि डोळ्यावरून आता जाणार आहे आपण परत भोकरी गावामध्ये। भोकरी गावात गेल्यानंतर आपण त्या डोंगराळ भागात जाऊ। तर माझ्यासोबत पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी जोडून राहा। आरीवरती जाताना तुम्हाला फक्त अशी छोटीशी पायवाट पाहायला मिळेल आणि मी चाललो आता त्या रस्त्याने। इकडून बरीचशी माणसं शॉर्टकट घेऊन त्यांचे कामाला जातात, म्हणजे गोडाऊन वगैरे झाल्यात ना त्या पलीकडे, तर इकडनं शॉर्टकट रस्ता पडतो। आज जर डोळ्यावरून गेले ना तर त्यांना लॉंग कट पडतोय आणि वरती तर अजून छान आहे। तर आपण आता तिकडेच चाललोय, तुम्ही सोबत राहा, मस्त मजा येईल तुम्हाला। राईट साईडला माणसं पण राहतात आणि इकडे आपला प्लेग्राऊंड आहे क्रिकेटचा। गावाकडच्या मातीची पायवाट आणि इकडे आरीवरचा नजारा तुम्ही बघा, पूर्ण आंबेच आंबे, आंबेच आंबे, आंबेच आंबे। आम्ही तर रोज येतो, नेहमी येतो। तर तुम्ही कधी आले तर तुम्ही पण येऊ शकता आपल्या इथे, खास करून माझे फ्रेंड्स, फॉर अ पार्टी। हे बघू शकता आपण भोकरी गावाच्या आरीवरती उंचावर आहेत आणि पूर्ण झाडांनी गोल बाजूंनी चहूबाजूंनी भरलेला तुम्हाला हा आरीवरचा नजारा तुम्हाला पाहायला मिळेल। आणि ज्यावेळी उन्हाळ्याचा सीझन असतो इथे आंबेच आंबे सगळीकडे भरलेले असतात, आंबे, जांभळं, करवंद सगळा। आणि हा सुख फक्त आपल्याला कुठं मिळेल माहीत आहे? फक्त आणि फक्त गावामध्ये। हे शहरामध्ये पाहायला मिळणार नाही, हे कुठं बाहेर देशात पाहायला मिळणार नाही, पण फक्त गावामध्ये तुम्हाला हा सुखसुविधा पाहायला मिळेल। फक्त ऑक्सिजनच ऑक्सिजन। विशाल झाडं तुम्हाला इथे पाहायला मिळतील आरीवर। खूप जबरदस्त वातावरण, खूप शांतिमय वातावरण आणि अशी आमची रोजची सकाळ होते गावाकडची। भोकरी गाव, आरीवरचा नजारा कधी आले तर या, खास करून माझ्या मित्रांना सांगतो, फॉर पार्टी। माझ्यासोबत जोडून राहा, तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आपण मोठे होऊ आणि अजून झाडे बिडे लावू।